हाय हॅलो नमस्कार. कसे आहात सर्व? मजेत ना? मजेतच असायला हवं. तर राजस्थान ट्रिपचा हा शेवटचा दिवस आहे आणि आता आपण चाललेलो आहोत बिकानेरला. आता बिकानेर म्हटलं की आपल्याला पटकन आठवतं ते म्हणजेच हल्दीराम. तर याच बिकानेरमध्ये ना 1937मध्ये गंगाभीषण अग्रवाल यांनी ना शेव विकायला सुरुवात केली होती. मटकीच्या डाळीपासून बनवलेली पातळ आणि कुरकुरीत शेवला ग्राहकांची पसंती मिळू लागली आणि बिकानेरमध्ये त्यांचा शेव बनवण्याचा बिझनेसला सक्सेस मिळाला आणि यालाच त्यांनी हल्दीराम नाव दिलं होतं. आणि हळूहळू त्यांनी मग इतर शहरांमध्ये प्रयत्न केला हल्दीरामचे प्रोडक्ट्स बनवण्याचा. तर तिथे पण त्यांना छान असा प्रतिसाद मिळाला आणि आज हल्दीरामचं नाव जे आहे तर ते जगप्रसिद्ध झालेलं आहे. आणि आजही त्यांच्या कुटुंबातील सर्व सदस्य एकत्र काम करतात, त्यामुळेच त्यांनी ही गुणवत्ता अजूनही टिकून ठेवलेली आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये बिकानेरमधील 1000 वर्ष जुना असलेला एक ऐतिहासिक असा जुनागड किल्ला आपण पाहत आहोत. लाल वाळूच्या दगडांपासून बनवलेला सुंदर असा जुनागड किल्ला आपल्याला पाहायचा आहे. पण आम्ही आता थोडंसं लवकर आलो होतो, किल्ला अजून ओपन झालेला नाही, त्यामुळे ना किल्ल्याचं जे म्युझियम आहे ते ओपन आहे. आधी आपण ते पाहायला जाऊ आणि त्यानंतर मग किल्ला पाहायला आपण आतमध्ये जाणार आहोत. जर आपल्याला राजस्थानी कल्चर, पेंटिंग, राजस्थानी संस्कृती पाहिजे असेल ना तर हे म्युझियम सर्वात बेस्ट आहे, कारण या ठिकाणी ना या सर्व वस्तू आपल्याला पाहायला मिळतात. रॉयल फॅमिलीच्या डायनिंगच्या वस्तू म्हणजे चिनी मातीच्या वस्तू, प्लेट्स, कप्स, पॉट्स हे सर्व इथे पाहायला मिळतं. इथे सोन्या चांदीच्या धाग्यांपासून बनवलेले हातपंखे आहेत. काही हत्तीच्या दातांपासून, चंदनापासून बनवलेले हातपंखे इथे पाहायला मिळतात. आणि त्याचबरोबर जुन्या काळातील म्हणजे रॉयल फॅमिलीच्या ज्या महाराणी होत्या तर त्यांचे ब्युटी टूल्स इथे पाहायला मिळतात. म्हणजेच की मेनिक्युअर, पेडिक्युअरचे जे टूल्स आहेत ना तर ते इथे ठेवलेले आहेत, ते आपण इथे पाहू शकतो. सर्व या वस्तूंचा इथे संग्रह करून ठेवलेला आहे. पुढे आपल्याला या हँडीक्राफ्ट्सच्या कलरफुल वस्तू पाहायला मिळतात. तर हे आपल्याला राजस्थानी कल्चर आणि राजस्थानी संस्कृती कशी आहे हे दाखवून देतात. त्यानंतर पुढे या पेंटिंग्स आपल्याला दिसत आहेत ना तर त्या एका युरोपियन आर्टिस्टकडून बनवून घेतलेल्या या खूप सुंदर अशा पेंटिंग्स आहेत. पुढे आल्यानंतर ना रॉयल फॅमिलीचा पोशाख, पेहराव कसा होता ना ते सर्व कपड्यांचा संग्रह इथे करून ठेवलेला आहे. तर सर्वात आधी ना या रूममध्ये राणीचे कपडे ठेवलेले आहेत. म्हणजे त्या काळात राणीचे ड्रेसेस कसे होते ना, घागरा पॅटर्नचे ड्रेस होते, ते सर्व एम्ब्रॉयडरी वर्क केलेले, नाजूक वर्ककाम केलेले असे ड्रेसेस अजूनही जतन करून ठेवलेले आहेत. आणि ते सर्व प्रकारचे घागरा ड्रेसेस आपण इथे पाहू शकतो. पुढे आल्यानंतर आपल्याला एक झाडाचं पेंटिंग पाहायला मिळते. सुंदर असं झाडाचं पेंटिंग केलेलं आहे. तर ते फक्त झाडच नाही तर ते एक फॅमिली ट्री आहे. म्युझियम पाहून झाल्यानंतर आपण आलेलो आहोत जुनागड किल्ला पाहायला. आता हा किल्ला पाहून वाटणारच नाही की 1000 वर्ष जुना किल्ला असेल म्हणून, कारण हा किल्ला खूप सुंदर आणि मेंटेन ठेवलेला आहे. या किल्ल्यामध्ये सगळ्या काही रॉयल वस्तू आपल्याला पाहायला मिळतील. आपल्याला आता जायचं आहे गंगासिंग यांच्या रूमकडे. त्या रूममध्ये म्हणजे गंगासिंग हे ब्रिटिश आर्मीसोबत काम करायचे, त्यामुळे त्या संबंधित सगळ्या वस्तू आपल्याला इथे पाहायला मिळतात. पुढे आपण या किल्ल्यातील सगळ्यात मोठा रूम पाहायला आलेलो आहोत. या रूममध्ये राजदरबार भरायचा. आणि आता हा रूम जो आहे ना तर तो चंदनाच्या लाकडापासून त्यावर बारीक असं कोरीव काम केलेलं आपल्याला पाहायला मिळतं. तर वर ज्या आपल्याला खिडक्या दिसत आहेत तर त्या खिडक्यांमध्ये राणी बसायच्या आणि या रूममध्ये राजदरबार भरायचा ना तर तो राजदरबार त्या खिडकीत बसून खाली बघायच्या. तर सुंदर असा हा चंदनाच्या लाकडापासून डिझाईन केलेला हा रूम बनवण्यासाठी 14 वर्षांचा कालावधी लागला. पुढे आपण पाहत आहोत राजा गंगासिंग यांच्या हत्यारांची रूम. या रूममध्ये त्यांच्या सर्व ओरिजिनल हत्यारांचा साठा करून ठेवलेला आहे. यामध्ये त्यांच्या तलवारी, बंदूक, ढाल या सर्व
हत्यारांचा साठा करून ठेवलेला आपल्याला पाहायला मिळतो. पुढे आपण आलेलो आहोत महाराजा डोंगर सिंग यांचा पॅलेस पाहायला. या पॅलेसमध्ये ना सुंदर अशी पेंटिंग केलेली आपल्याला पाहायला मिळते. डोंगर सिंग हे या पॅलेसमध्ये राहायचे. हा जो झुला दिसतोय ना, तर हा चंदनाच्या लाकडापासून बनवलेला झुला आहे. श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या वेळेस हा वापरला जायचा. पुढे आपण राजमहल पाहायला चाललेलो आहोत, ज्या ठिकाणी राजकुमारला राजा म्हणून घोषित केलं जायचं. इथे हे राजसिंहासन जे आहे ना, तर ते 400 किलो चांदी वापरून बनवलेलं आहे आणि याच राजसिंहासनावर राजकुमारला बसून राजतिलक केलं जायचा आणि त्यानंतर राजा म्हणून घोषित केलं जायचं. त्यानंतर इथे आपण रूफवर पाहतो ना, तर ही डिझाईन तर ते प्युअर गोल्डपासून बनवलेली छान अशी. याचं आर्टिस्ट हे मुस्लिम होतं आणि त्यांचं नाव उस्ताद होतं, त्यामुळे या डिझाईनला उस्ताद डिझाईन असं म्हणतात. त्यानंतर या किल्ल्याचा सर्वात सुंदर पार्ट आपण पाहतोय तो म्हणजे अनूप महल, जो की राजा अनूप सिंग यांनी बनवलेला आहे. या किल्ल्याचा सर्वात सुंदर आणि नयनरम्य हा पॅलेस आहे. हा पॅलेस जो आहे ना, तर तो रिअल गोल्डपासून बनवलेला आहे आणि त्या गोल्डवर ओरिजिनल क्रिस्टल्स लावलेले आहेत, त्यामुळे दिसायला खूप सुंदर दिसत आहे. आणि या पॅलेसमध्येच बॉलिवूड मूवीच्या खूप साऱ्या शूटिंग झालेल्या आहे. तर त्यापैकीच जोधा अकबर या मूवीचं पण या ठिकाणी शूटिंग झालेलं आहे. इथे तुम्ही पाहू शकता या वॉलवर संपूर्ण जे गोल्ड दिसत आहे, तर ते 80 किलो सोनं वापरून बनवलेलं आहे. त्यावरील हे जे क्रिस्टल्स आहेत ते ओरिजिनल क्रिस्टल्स आहेत. त्यानंतर या किल्ल्याचा सगळ्यात शेवटचा पार्ट आपण पाहायला जाणार आहोत, तो म्हणजे होळी चौक. राजांसाठी होळी खेळण्यासाठी हे कोर्टयार्ड बनवलेलं आहे. सेंटरला जे वॉटर टँक बनवलं आहे, त्यामध्ये जे आसन आहे ना, तर त्या आसनवर राजा बसायचे आणि त्या काळी पडदा प्रथा होती, त्यामुळे वरचे झरोके दिसत आहेत ना, तर तिथे राणी बसायच्या आणि खाली होळी फेस्टिवल सुरू आहे तर त्या प्रोग्राम पाहायच्या. किल्ला पाहून झाल्यानंतर आम्ही खाली आलो आणि त्यानंतर काढलेली ही छोटीशी व्हिडिओ. तर हा जुनागड किल्ला जो आहे ना, तर तो राजस्थानमधला एक महत्त्वाचा आणि ऐतिहासिक किल्ला आहे. हा किल्ला 16व्या शतकात राजा रायसिंग यांनी बांधला होता. तर हा किल्ला पाहून झाल्यानंतर आम्हाला पुन्हा रिटर्न जायचं होतं जयपूरला, कारण जयपूरवरून आमची फ्लाईट होती जयपूर टू पुणे. असा आमचा पुन्हा प्रवास आपल्याला या व्हिडिओमधून पाहायला मिळणार आहे, त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. बिकानेरमधील जुनागड फोर्ट पाहून आम्हाला आता जायचं होतं जयपूरला, कारण जयपूरवरून पुण्याची फ्लाईट होती आमची आणि बिकानेर ते जयपूर असं 6 तासांचा प्रवास होता. म्हणजेच 350 किलोमीटर असेल अंदाजे. तर 6 तासांचा प्रवास करून म्हणजे 6:30 वाजता आम्ही इथे पोहोचलो जयपूरमध्ये आणि 9:30 वाजता आमची पुण्याची फ्लाईट होती. त्याच्यामुळे मग येता येताच आम्ही डिनर करूनच मग एअरपोर्टला आलो होतो. आता इथे आम्हाला ड्रायव्हर एअरपोर्टला ड्रॉप करायला आले होते. तर शर्विल खूप नर्वस फील करत होता, कारण ड्रायव्हर काका आहेत ना, त्यांच्यासोबत शर्विलचं खूप छान असं बॉन्डिंग झालं होतं. त्यांच्यासोबत छान अशी ओळख झाली होती ना, तर गप्पा वगैरे मारायचा. आणि आता ते जेव्हा ड्रॉप करतायत तर तो खूप नर्वस झाला होता इथे. बाय बाय कर लो शर्विल. बाय कर.
इथे शर्विल खूप एक्सायटेड होता प्लेनमध्ये बसण्यासाठी आणि त्याचं असं म्हणणं होतं की सगळ्यांच्या आधी मला जाऊन प्लेनमध्ये बसायचं आहे, त्यामुळे तो असं धावत पळतच चाललेला होता पुढे पुढे. आता इथे या फ्लाईट्सच्या बाबतीत आहे ना, एक गोष्ट आमच्या लक्षात आलीच नाही, ती म्हणजे इमर्जन्सी एक्झिट्स. आता आम्ही जेव्हा ह्या फ्लाईटचं तिकीट बुक केलं होतं ना, तर सीट नंबर आहेत ना, हे सीट्स हे नेमके इमर्जन्सी एक्झिटच्या बाजूला आले होते आणि ते सोहमचं सीट होतं. त्यामुळे तिथे लहान मुलांना अलाउ करत नाही, म्हणजे 18 वर्षाच्या आतील जे मुलं आहेत ना, तर त्यांना अलाउ नसतं तिथं बसण्यासाठी. आणि सोहमचं सीट तिथं असल्यामुळे त्यांनी त्याला अलाउ केलं नाही आणि केबिन क्रू सांगत होते की तुम्हाला सीट चेंज करावं लागेल म्हणून. पण आता ऐन वेळेला कोणाला आपण हेल्प मागणार असं होतं. त्यामुळे आणि त्यांना पण सांगितलं होतं की नाहीतर मग तुम्ही आम्हाला चेंज करून द्या, पण ते पण अशा वेळेला हेल्प करत नाहीत. त्यामुळे ना अशा सिच्युएशनला हँडल करणं खूप अवघड जातं. पण एका व्यक्तीने आम्हाला ते हेल्प केली, त्यांचं सीट सोहमला दिलं आणि सोहमच्या सीटवर ते बसले, त्याच्यामुळे ही सिच्युएशन पटकन हँडल झाली. पण तुम्ही जेव्हा जर असे म्हणजे फ्लाईट जर तिकीट बुक करत असाल तर ही गोष्ट नक्की पाहून बुक करा. त्यानंतर प्लेन टेक ऑफ झाला आणि आपल्याला सुंदर असा जयपूर सिटीचा नाईट व्ह्यू पाहायला मिळत आहे. त्यानंतर मग 1 तासानं आम्ही पुणे एअरपोर्टला पोचलो, बॅग्स वगैरे घेतल्या आणि बाहेर आलो. तर चला म्हणता हा व्हिडिओ मी इथेच संपवते. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या. बाय.